तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा लाडका ऋषी. मागच्या व्हिडिओवर तुम्ही एवढं सगळं प्रेम दिलं, भरपूर जणांचे कमेंट्स होते इंस्टाग्रामला, यूट्यूबला, की दादा डाएटबद्दल एक व्हिडिओ बनवा, वेट लॉससाठी आम्हाला डाएटबद्दल काही माहिती नाही. तर सगळ्यात पहिले तुला काय करायचं आहे मित्रा माहिती का, तुझं जेवढं बॉडी वेट आहे, जर समजा तुझं बॉडी वेट असेल 90, तर 90 दुने किती होते 180. तर 180 ग्राम प्रोटीन तुझ्या बॉडीमध्ये रोजचं गेलंच पाहिजे. ते कसं कंप्लीट करायचं मित्रा, तुला थोडक्यात सांगतो मी. हे बघ, अर्धा किलो चिकन घ्यायचं. अर्धा किलो चिकनमध्ये आहे ना, एका 100 ग्राममध्ये 25 ते 26 ग्राम प्रोटीन असतं. त्याचं डिवायडेशन करायचं आणि अर्धा किलो चिकन ते घ्यायचं. प्लस त्याच्यामध्ये थोडेसे मूग, परत आपले काय काय म्हणते त्याला, मटकी, रात्री 2 काजू, 2 बदाम हे पाण्यात भिजून ठेवायचे. सकाळी उठल्यावरती ते खायचे. त्याने तुला भरपूर सारा फरक पडेल. आणि मेन म्हणजे एखादं वे प्रोटीन ॲड कर त्याच्यामध्ये. एका वे प्रोटीनच्या स्कूपमध्ये 26 ते 27 ग्राम प्रोटीन असतं. ते जर तुझ्या बॉडीला ऑब्झॉर्ब लवकर होतं. कसं असतं माहिती का, भरपूर साऱ्या मुलांचा प्रॉब्लेम असतो की दादा वे प्रोटीन चांगलं नसतं, आमचं पोट खराब होतं, काही किडनी स्टोन होईन, ह्या होईन त्या होईन. याच्यामध्ये ना मित्रा, प्रोटीन सोर्स जर तू एखादा चांगल्या कंपनीचा घेतला, चांगल्या ब्रँडचा घेतला, तो तुझ्यासाठी फायदेशीर आहे. ते कसं काय माहिती का, तू जर समजा डाएटमधून प्रोटीन इंटेक कंप्लीट करायला गेला ना, तर त्याच्यामध्ये काय होईल माहिती का, ते प्रोटीन इंटेक कंप्लीट होईल, पण तेवढं डायजेस्ट करायला तुला जास्त टाइम लागेल. आणि प्रोटीनचं कसं असतं माहिती, ते डायजेस्ट लवकर होतं बॉडीमध्ये, जेणेकरून हेल्प भेटते बॉडी बिल्ड होण्यासाठी. आणि दुसरी सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास गरम पाणी करायचं कोमट, त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचं आणि अर्धा चम्मच मवळाचं मध टाकायचं त्याच्यामध्ये, आणि ते सकाळी सकाळी पिऊन घ्यायचं. जिमला जायच्या पहिले, जिममध्ये गेला, वर्कआउट केला, घरी आला, घरी आल्या आल्या सगळ्यात पहिले तुला एक काम करायचं मित्रा, प्रोटीनच्या मागे पळायचं नाही. सगळ्यात पहिले अर्धा एक तासाला चांगलं न्यूट्रिशन घ्यायचं आहे, चिकन असो अंडे असो. आणि वेट लॉसमध्ये एक गोष्ट ध्यानात ठेव, अंडे आहे ना, सगळ्यात मेन म्हणजे अंड्यातलं आहे ना, ते व्हाईट असतं का तेच खायचं, व्हाईट एग्स खायचे. 10 दिवसातून जर तू गॅप देऊन जर येल्लो खाल्लं तर चालतंय मित्रा. त्याच्यामध्ये फॅट असतं, ते गुड फॅट असतं, पण ते सध्या तुला जर फास्ट फॅट लॉस करायचं असेल ना, तर ते तुझ्यासाठी चांगलं नाही मित्रा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा पण तू जेवायला बसशील, काही पण असो, एक ज्वारीची भाकर, चिकन, अंडे या सगळं खाण्याच्या पहिले प्रत्येक वेळेस आहे ना, प्रत्येक वेळेस हे सगळं खाण्याच्या पहिले एक काकडी आणि एक गाजर तू पहिले खायचं, बाकी सगळ्या गोष्टी नंतर खायच्या. जेणेकरून काय होईल मित्रा माहिती का, जी तुला क्रेविंग्स होती, भूक लागती, क्रेविंगसाठी पण तुला एक सांगतो मित्रा, एखादं पीनट बटर ॲड कर. हप्त्याला 2 दिवसाला तू 1 चमचा पीनट बटर खाऊ शकतो, ज्यानं तुझी क्रेविंग्स कंट्रोल होईल. आणि शुगर आहे ना, ही पूर्णपणे कट डाऊन करून टाक. शुगर कट डाऊन करून टाक, बाहेरचे जंक फूड अवॉइड कर, प्लस पॅकेट फूड पण अवॉइड कर. पनीर जे असतं ते पॅकेट पनीर पण खाऊ नको मित्रा, त्याच्यामध्ये पण जास्त कॅलरीज असतात, जास्त फॅट असतं. प्रोटीन भेटतं माणसाला, पण जास्त फॅट पण आपल्या काही कामाचं नाही मित्र, आपल्याला लवकर फॅट लॉस करायचं आहे. आणि जर तुला याच्याबद्दल जर डिटेल तुझ्या वेटनुसार कस्टमाइज डाएट प्लॅन जर पाहिजे असेल, तर माझी कॅप्शनमध्ये इंस्टाग्रामची ID मेन्शन करतो, मला DM कर. तिथे तुला तुझ्या वेटनुसार, तुझ्या गोलनुसार कस्टमाइज डाएट प्लॅन तयार करून भेटेल.